हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या डेली व्लॉगच्या लाँग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, रविवार आहे आणि हे कारभाऱ्यांनी आणलं नाही असं कधी होईल का? तर बघा, बाकीचं सगळं मटण चिरलेलं होतं, परंतु ते मांदं जे होतं का नाही, म्हणजे आपण त्याला चरबी म्हणतो, ते काहीच तसंच होतं. म्हणून ते छान असं मी चिरून घेतलं मस्तपैकी. आणि त्याचंच मी तेल, म्हणजे तेल टाकतच नाही. ज्यावेळेस आपण मटण तेला मिठात शिजवतो, म्हणजे हळदीचं करतो, मिठाचं करतो ना, त्यावेळेस मी त्याला अजिबातसुद्धा तेल टाकत नाही. कारण ही जी चरबी आहे याचं तेल भरपूर प्रमाणात सुटतं आणि त्यामुळं तेल टाकायची गरज लागत नाही. तर आज ना सकाळ सकाळचा हा कायचा बेत होता. रविवार असल्यावर ना हे आमच्यात असतं, म्हणजे असतं. तर छान असं मटण आणलं होतं. आता म्हणलं चला पटकन बनवून घेऊया, म्हणजे कारभारी 12-1 वाजेपर्यंत जेवण करायला येतील. आता पाऊस असो किंवा काय असो, आता हे नाही तर जेवण तर अजिबात जाणार नाही. आता लोकांना की नाही, पावसाचं वातावरण असल्यावर वडापाव खायची इच्छा होते किंवा कांदा भजी खायची इच्छा होते, कोणाला चहा प्यायची इच्छा होते, कोणाला खारी टोस्ट खायची इच्छा होते. पण आमच्यात हे वेगळं आहे ना गणित. आमच्यात ना मटण खाणं कंपल्सरी आहे. आठवड्यातनं एकदा तरी मटण पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता ह्याला छान असं ह्या मटणाला ना हळद मीठ लावून घेतलं. आता 2 मिनटं ठेवून द्यावं म्हणलं तसंच, कारण छान असं पाणी सुटल. आणि मी न पाणी टाकता एकदम त्या त्या म्हणजे जे मटण आपण शिजायला टाकतो ना, त्या मिठाच्या पाण्यामध्येच माझं पूर्ण मटण शिजलेलं असतं. कारण असं थोड्या वेळ 5 मिनटं ठेवलं ना, दही वगैरे काही टाकत नाही मी. खरं तर दही टाकणं चुकीचं आहे. आता कोणाकोणाला राग येईल खरं तर महिलांना, परंतु खरंच आपण चिकन मटणमध्ये दही टाकणं खरंच चुकीचं आहे. कारण याच्या अगोदरचे म्हणजे आपले आजी आजोबा कधीही तुम्ही बघा, ते कधीही मटणाच्या याच्यावर दूध दही असलं कधीही खात नव्हते, आणि खाल्लं तरी ओरडायचे, अजिबात नाही खायचं, त्वचा पांढरे होते किंवा कोड येतो असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु आताचे लोक काय म्हणतात की हे ना काय वैज्ञानिक कारण आहे, किंवा हे शरीरात कमी आहे किंवा ते शरीरात कमी आहे त्यामुळे तसं होतं. परंतु खरं तर दही दूध हे सगळं असलं मिक्स करू नये. आणि खूप जण महिला काय म्हणतात, ग्रेव्ही छान व्हावी किंवा मस्त असं मटण लागावं म्हणून ते मटणावर किंवा चिकनवर काय करतात, दही मिक्स करतात. पण खरंच तुम्हीसुद्धा करत जाऊ नका. खूप विचित्र पद्धती आहे ही आणि खूप वेगळं कॉम्बिनेशन होतं याचं, आणि कधीकधी याची ॲलर्जीसुद्धा होऊ शकते लहान मुलांना. त्याच्यामुळं आपण जे साध्या पद्धतीने बनवतो गावाकडं तशा पद्धतीनेच तुम्ही बनवत जावा. तर आता बघा, छान असा वाटणाचा पण मसाला वगैरे बनवून घेतला. मिठाचं पण इकडं छान असं तयार झालं होतं. मटण शिजलं होतं, म्हणजे थोडक्यात शिजलं होतं. आता मस्तपैकी मसाला करून फोडणी द्यायची होती, आणि आता ते मी करून घेते, कारण त्याला काय वेळ लागत नाही. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, आत्याबाईंनी ना आमच्या गावाकडून छान असं आम्हाला लोणचं दिलं होतं मस्तपैकी, आणि गावरान देशी जे तूप असतं ना ते पण दिलं होतं. आता लोणचं बघून तोंडाला पाणी सुटत होतं, म्हणून मी एक आता तोंडामध्ये टाकणार आहे. हे बघा, तेल तर एवढं होतं ना, ते प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये दिलं होतं. परंतु आता मी काय केलं माहिती आहे का, प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये सारखं म्हणजे घाण वाटतं ना, कारण त्याच्यामुळे मी स्टीलच्या भरणीमध्ये ओतलं आहे. आणि तेल एवढं मस्त सुटलं होतं ना त्याला, बस मिठाचं, म्हणजे खूप छान वाटत होतं. लोणचं बघितलं तर खावं वाटत होतं, एवढं छान पाणी सुटलं होतं तोंडाला. खूप मस्त असं मुरलं होतं लोणचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे का नाही, आम्हाला थोड्याफार प्रमाणात का होईना पण गावाकडून मिळतात. आमच्या ना जे जाऊबाई आहेत नाही तर राहतात त्या दुसऱ्या, त्यांची आता म्हणजे डिलिव्हरीची डेट जवळ आली ना, त्याच्यामुळं त्यांचे सासूबाई आलेत, म्हणजे आमचे चुलत सासूबाई इथं आलेत ना, त्यांच्याजवळ हे सगळं आमचं घरनं पार्सल पोचवलं होतं. एवढं छान भरलेलं लोणचं वाटत होतं ना, खूप मस्त असं वाटत होतं. मसाला सगळीकडे लागला होता. जेवढं जास्त गावाकडे म्हणतात ना, जेवढं जास्त तुमच्या लोणच्याला तेल सुटेल तेवढं जास्त दिवस तुमचं लोणचं टिकतं, असं गावाकडचे लोक म्हणतात, आणि ते अगदी खरं आहे. तर हे बघा, छान असं हे मस्तपैकी सगळीकडून हे तेल सुटलं होतं, आणि मी खाल्लं. माझा मोह आवरला नाही, आणि मी ते एक फोड चापून बघितली कशी लागते कशी नाही. एवढी छान लागत होतं लोणचं, मस्त लागत होतं. मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही मला नक्की सांगा. आणि हो, तुम्ही पण लोणचं बनवलं की गावाकडून मागवलं ते पण मला नक्की सांगा. आता हे सगळं भरून ठेवत होते. त्याच्यानंतर आत्याने दिलेलं तूप मी सकाळी भरून ठेवलं होतं किटलीमध्ये. एवढं छान दाणेदार तूप दिलं होतं ना, आमचं म्हणजे गावरान म्हशीचं तूप होतं. खूप भारी वाटलं या सगळ्या गोष्टी मला बघून. त्याच्यानंतर ना ह्यांनी आहे की नाही, आवळ्याची, मी ह्यांना खूप दिवस झालं कँडी आणायला सांगत होते. मी बनवली होती पण थोडीशी भुरा लागल्या झाली ती. काहीही म्हणा, पण आपण घरी बनवलेली आवळा कँडी जास्त दिवस टिकतच नाही. ह्यांची म्हणजे पॅकिंग असते कशी असते, पण ह्यांची किती पण दिवस टिकते दुकानातली, आणि आपली की टिकतच नाही. मी त्यांना आवळा कँडी आणायला लावली होती. आता तुम्हाला तर माहिती आहे आवळा आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे नाही का. ते 2-3 खाऊन घेतले. त्याच्यानंतर आता हे कधी येतात त्यांची वाट बघत बसले होते दुपारी जेवणासाठी. तर चला म्हणलं, बसले तोपर्यंत आपण छान असा
तांदळाचा म्हणजे अक्षदा हार बनवून घेऊया आपल्या देवबाप्पाला. तर हे बघा इथं 3 प्रकारचे मी कलर घेतले. माझ्याकडे थोडेसे ॲक्रेलिक कलर होते आणि त्याचाच मी छान असा कलर मिक्स करून तांदळाला आता मी तांदळाचा हार बनवते. तर चला म्हणलं बनवून तर घेऊया, बघू जमतो की नाही. आणि हे ट्राय करत असताना मला वाटलं पण नाही मला एवढा छान जमल म्हणून. खूप मस्त असा जमला होता. मी इंस्टाग्रामला त्याचा व्हिडिओ टाकला, एवढा छान जमला होता. तुम्ही बघितला तर जाऊन बघा, एवढा छान बनला होता तो हार गणपती बाप्पासाठी. खूप मस्त असा बनला होता आणि पहिल्यांदा मी ट्राय केला होता. मला असं वाटलं पण नव्हतं की तो मला एवढा छान जमेल वगैरे. त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा मी 2-3 ट्राय केले, खूप छान आणि मस्त असे झाले होते. तर हे बघा, ही साध्या धाग्यात मशीनचा जो धागा असतो का नाही त्याच्यामध्ये केला होता ट्राय. एवढा छान वाटत होता माझ्या गणपती बाप्पाला की बसच. आता माझी जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती एकदम छोटी आहे. आता तुम्ही बघू शकता, खूप छोटी आहे. आता ज्यांच्या मोठ्या आहेत ना त्यांच्यासाठी खूप मस्त असं हे हार देवबाप्पाला त्यांच्या दिसतील. तर अशी काही नाही काय मला ना घरी बसून उद्योगवाडी करायची सवय आहे आणि मला ते म्हणजे करमत नाही काय नाही काय केलं का. तर तुम्हाला पण एखादा छंद आहे का असा काय नाही काय क्रिएटिव्हिटी करत बसायचं. मला खूप सगळ्या गोष्टी अशा बनवायला आवडतात मूळ म्हणजे, आणि त्या जमतात की नाही हे ट्राय करायला सुद्धा खूप आवडतं. तर तुम्हाला पण असा एखादा छंद आहे की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला लगेचच प्लीज लगेचच सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तर आपलं चॅनल पटापटा ग्रो होणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला मी जे कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ना मेहंदी, ते बघा छानपैकी लावून घेतली होती. केस वगैरे धुवून घेतली होती. न शॅम्पू लावता एवढं छान टेक्स्चर आलं होतं बघा केसांना. खरंच तुम्हीसुद्धा ते वापरा, खूप ऑर्गॅनिक आहे ते, मस्त आहे. काहीच शॅम्पू वगैरे लावली नव्हती तरी छान अशी केस म्हणजे तुम्ही बघू शकता. याच्या अगोदरचे व्हिडिओ माझे तुम्ही बघितले असतील ना तर त्यामध्ये पण तुम्ही माझी केस बघा आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही माझी केस बघा की तुम्हाला लगेचच फरक जाणवून येईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हँडमेड वस्तूंसाठी तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर इंस्टाग्रामला तुम्ही नक्की तिथं विचारू शकता. तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक DMमध्ये दिलेली आहे. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता रिझल्ट त्या पावडरचा. खूप छान असा रिझल्ट आहे पावडरचा, खूप छान मस्त असे केस वाढायला लागलेत.